नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण पीएफ बद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की आता पीएफ ॲडव्हान्स पीएफ आता 4 दिवसांमध्ये नागरिकांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। याबद्दल एक केंद्र सरकारने मोठी भूमिका घेतलेली आहे। तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पीएफवाल्यासाठी एक अति महत्त्वपूर्ण ही माहिती आहे की ईपीएफच्या खातेधारकांचे टेन्शन आता मिटले आहे की सेटलमेंट व्हायला, म्हणजे आता 4 दिवसात क्लेम सेटलमेंट होत आहे। जी काही पेमेंटची सेटलमेंट होती की आपण आपत्कालीन काळामध्ये आपल्याला पैशाची गरज असते आणि त्यावेळेस आपण पीएफचा जो काही पैसा आहे तो काढत असतो आणि त्या अंतर्गत त्या पैशाला मिनिमम 15 दिवस ते 1 महिना हा लागतो। परंतु त्याची जी काही कालावधी होती ती आता रद्द करून आता 4 दिवसामध्ये क्लेम हे सेटलमेंट होणार आहे। तर पीएफ खात्यातून आपत्कालीन निधी काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याच माध्यमातून केंद्राच्या या निर्णयामुळे करोडो ईपीएफ खातेधारकांना दिलासा हा मिळाला असून यापुढे खातेधारकांनी केलेला क्लेम आता 4 दिवसात निकाली हा लागणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण जी काही ही महत्त्वाची माहिती पाहत आहोत की ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंट ही होणार आहे आणि याच माध्यमातून कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार ईपीएफ योजना 1952च्या कलम 68 आणि शिक्षण आणि विवाह तसेच 68B च्या नुसार घरासाठी ॲडव्हान्स पैसे अंतर्गत करण्यात आलेले आहे आणि सर्व दावे ऑटो क्लेम सेटलमेंट फॅसिलिटीच्या मदतीने निकाली काढले जाणार आहे। म्हणजे या अंतर्गत ॲडव्हान्स क्लेमची सीमा 1 लाख रुपये असणार आहे। ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटच्या सुविधेसोबतच केंद्र सरकारने ईपीएफओ धारकांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आजार संदर्भात केलेल्या ॲडव्हान्स क्लेमची सीमा 50,000 वरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा आपल्या खाजगी क्षेत्रात जर काम करत असाल तर तिथे एक महत्त्वाचा जो काही सॅलरीसोबत मिळत असतो तो पीएफ हा कट आपला होत असतो आणि याच अंतर्गत हा पीएफ कट झाल्यानंतर आपल्याला त्या पीएफची गरज ही आपल्याला आपत्कालीन काळामध्ये लागत असते। याला ॲडव्हान्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ॲडव्हान्स पीएफसुद्धा म्हटलं जातं आणि याची क्लेम सेटलमेंट व्हायला मिनिमम ही 15 दिवस ते 1 महिना किंवा ही लागत होती। परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून या क्लेमची जी काही मर्यादा होती, जो काही कालावधी आहे तो आता 4 दिवसाच्या अंतर्गत हा ठेवण्यात आलेला आहे। 4 दिवसाअंतर्गत क्लेम सेटलमेंट होईल आणि लगेच जो काही ईपीएफचा पैसा असेल, म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट ऑर्गनायझेशन फंडच्या माध्यमातून जो काही नागरिकाचा पैसा असेल त्या नागरिकाला लगेच 4 दिवसाच्या अंतर्गत त्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाईल। तर अशा प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहात मित्रांनो। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना नवीन अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।